नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. याच्या आधी मी 2 प्रकारच्या मसाले भाताची रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली होती. एक होता झटपट केला जाणारा मसाले भात आणि एक अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने माझ्या आईनी करून दाखवला होता. तर आजही मी तुमच्याशी एका मसाले भाताचीच रेसिपी शेअर करणार आहे, पण तो मसाले भात आहे तोंडल्यांचा. तोंडली जनरली खूप लोकांना आवडत नाहीत, पण ती मसाले भातात खूप चविष्ट आणि छान लागतात. तर तोंडल्याचा जो मसाले भात आहे त्याच्यासाठी साहित्य काय लागतं ते आपण आधी बघूया. तोंडली भात करण्यासाठीचं जे साहित्य आहे ते असं आहे, ते मी समजावून सांगते. 1 वाटी बासमती तांदूळ मी स्वच्छ धुवून थोडासा कोरडा करून घेतलाय. त्याच्यानंतर एक 10 ते 12 तोंडली तुम्ही स्वच्छ धुवून चिरून घ्यायची, त्याची डेखं काढून टाकायची आणि अशी उभी उभी चिरायची. हे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर एक मीडियम कांदा मी जाडसर चिरून घेतलाय. एक छोटा टोमॅटो मी जाडसर चिरून घेतलाय. हिंग लागणार आहे, तेल लागणार आहे. त्याच्यानंतर मिसळणीचा डबा, मीठ लागेल चवीला, गार्निशिंग करता कोथिंबीर आणि ओलं खोबरं लागेल, साजूक तूप लागेल, मटार थोडेसे घेतलेले आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे, धनेपूड घेतली आहे, थोडीशी साखर घेतली आहे, 2 मिरच्या घेतल्यात जाडसर चिरून, थोडंसं दही लागेल आणि आपल्याला हे खडे मसाले जे आहेत ते मी घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी बडी इलायची आहे, तेजपान आहे, एक 5-6 मिऱ्या घेतल्या आहेत, 4-5 लवंगा घेतल्या आहेत आणि दालचिनीचे 2 छोटे तुकडे घेतले. तर असं हे साहित्य आहे. आता आपण तोंडली भात करायला घेऊया. हा मी स्टीलचा प्रेशर पॅन माझ्याकडे आहे, तो घेतला आहे. तो छोटा आहे अगदी. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले भात खूप छान होतात किंवा ग्रेव्हीच्या भाज्या पण छान होतात. त्याच्यामध्ये मी आता तेल टाकून घेते. साधारण 3 टेबलस्पून तेल मी घातलेलं आहे याच्यामध्ये. मोहरी घालते. तर छान तापलेलं आहे तेल. थोडी मोहरी, थोडं जिरं. तर गॅस कमी केला आहे मी. आता आपल्याला हा तांदूळ घालायचा आहे याच्यामध्ये. थोडासा फ्राय करून घ्यायचा, एक अर्धा मिनिट. गॅस वाढवलेला आहे मी. तुम्हाला आता असं वाटत असेल की याच्यात तेल थोडं जास्ती आहे, पण ॲक्च्युली अजून सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये जाणार आहेत, त्याच्यामुळे हे तेल करेक्ट आहे. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी तेलात सुद्धा करू शकता, पण माझ्या दृष्टीने हे तेल करेक्ट आहे. हा थोडासा फ्राय झाल्यानंतर हे आपण जे खडे मसाले घेतले होते ते मी याच्यात घातले. तेजपान थोडंसं 2 तुकडे करून घालते. त्या मसाल्यांचा सुगंध खूप छान येतो आहे. गॅस मी बारीकच ठेवला आहे आता. आता याच्यामध्ये मी हळद, थोडंसं तिखट, हिरवी मिरची, कढीपत्ता असं घालून ढवळून घेते. आता आपल्याला याच्यामध्ये बाकीच्या भाज्या घालायच्या. सगळ्यात आधी मी कांदा घालते. हा जाडसरच चिरून घेतला मी. टोमॅटो घालते. धनेपूड घातली. मुख्य म्हणजे आपण तोंडली भात करतोय, तर ती तोंडली मी याच्यात घातली. थोडेसे मटाराचे दाणे घातले. हे सगळं आता ढवळून घ्यायचं आहे छान. आता मी गॅस थोडा वाढवते. सगळ्या भाज्यांचा आणि मसाल्यांचा असा एक मिश्र सुगंध येतोय छान तोंडली भाताला. हे आपण आत्ता आधी फ्राय करतोय. तुम्ही या भाज्यांचं प्रमाण तुम्हाला हवं तर कमी पण करू शकता, पण आमच्याकडे भरपूर भाज्या घालून केलेला मसाले भातच जास्ती आवडतो, म्हणून मी तसं घातलेलं. तर मिनिटभर या भाज्या फ्राय करायच्या.
तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही बिर्याणीचा मसालासुद्धा थोडासा किंवा पुलावाचा मसाला घालू शकता, मग तुम्ही ते खडे मसाले घालू नका, असंही तुम्ही करू शकता. आता हे परतलं आहे छान. याच्या आतमध्ये मी थोडंसं ओलं खोबरं घालणार आहे. मग गार्निशिंगला तर आपल्याला घालायचंच आहे. आतमध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहे. त्याच्यानंतर थोडंसं दही. आता मी हिंग याच्यामध्ये घालते. मी फोडणीत मुद्दाम घातलं नाही, मी हिंग नेहमी वरनं घालते, त्यांनी स्वाद टिकून राहतो त्याचा. आता छान ढवळून घ्यायचं. दही घातल्यानंतरही छान परतून घ्यायचं. दही घातल्यामुळे त्यातले जे मसाले आहेत त्याचा सुगंध एन्हान्स होऊन बाहेर येतो, आणखीन निखरतो तो सुगंध जो असतो तो. आता बघा, आपण मगाशी घातलेल्या तेलाचा मागमूसही राहिलेला नाही. आता या स्टेजला याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूया. मी मोजून मापून काहीच करत नाही त्याच्यामध्ये. साधारण हे सगळं मिश्रण बुडल्यानंतर वरती एक पेरभर पाणी राहील इतपत पाणी मी याच्यात घातलंय. थोडंसं वाढवते. आता याच्यामध्ये आपल्याला साखर आणि मीठ घालायचं आहे. साखर ही थोडंसं चव बॅलन्स करण्यासाठी मी प्रत्येक पदार्थात घालत असते. आणि आता सगळ्यात शेवटी मीठ. छान ढवळूया. सुंदर रंग आलेला आहे. आणि आता सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यावर साजूक तूप घालायचं आहे. ते तुम्ही भरपूर घालू शकता, पण त्याचा एक सुंदर स्वाद त्या मसाले भाताला लागतो. छान ढवळून झालेलं आहे. आता मी याचं झाकण प्रेशर पॅनचं लावते आणि याच्या 3 शिट्ट्या करायच्यात आपल्याला. 3 शिट्ट्या झाल्या की बघूया आपण कसा होतोय. आता कुकर आपला शिट्टी पडलेली आहे. बघूया हा भात कसा झालेला आहे. वा वा, खूप छान. परफेक्ट मॉइश्चर त्याच्यामध्ये आहे. खूप फडफडीत झालेला नाही आहे आणि सगळ्या भाज्या नीट शिजलेल्या आहेत आणि याचा अप्रतिम सुगंध येतोय. आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते. तोंडली पण व्यवस्थित शिजलेली आहेत. त्याच्यावर थोडंसं ओलं खोबरं घालायचं आणि थोडीशी कोथिंबीर. वा, बघा. तर असा हा आपला छान मसालेदार तोंडली भात तयार आहे. तो कसा झाला आहे मी बघते. खूप गरम आहे. याच्यामध्ये मी तूप घालून घेणार आहे. आपण त्याच्या आत तूप टाकलं आहे, पण आपल्या मराठी लोकांमध्ये तूप खाण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. तूप आपल्याला सगळ्यांना आवडतंच. मस्त झालाय, खूप छान. याची सुद्धा लहानपणची आठवण आहे माझी. मला तोंडली लहानपणी अजिबात आवडायची नाही. आता मी व्यवस्थित सगळ्या प्रकारच्या तोंडलीच्या भाज्या खाते, पण लहानपणी मला आवडायची नाही. तेव्हा आईने एकदा असा हा तोंडली भात केला होता. तेव्हापासून मला तोंडली जरा आवडायला लागली आणि मग मला जेव्हा स्वयंपाकाची आवड निर्माण झाली आणि मी वेगवेगळे पदार्थ करून बघायला लागले, तेव्हा मी हा तोंडली भात आईकडनं शिकून घेतला होता आणि तो माझ्या पद्धतीने आज मी थोडे चेंजेस करून तुम्हाला त्याची रेसिपी दाखवली. तसं तुम्ही करून बघा तुमच्या घरी. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.